जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून अक्कलकोवा तालुक्याचा निम्म्यापेक्षा जास्त गावपाड्यांचा भाग सातपुड्याच्या या खोऱ्यात विखुरलेला आहे। शासन गावपाड्यांना जोडण्यासाठी व रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत असते, मात्र प्रत्यक्षात संबंधित ठेकेदार व नियंत्रण करणारे अधिकारी व अभियंते यांच्या मिलीभगतमुळे गुणवत्तापूर्ण कामे होत नसल्याने जनतेचे हाल होत असल्याने तालुक्यातील जनतेतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत। तालुक्यातील देवगोई घाट, होराफळीचा घाट, कुवा घाट, कंकाळ घाट, दहेल घाट, कोलमीमाळ घाट असे सर्व रस्ते घाटाचे असून गेल्या 10 ते 11 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांवर साधी दुरुस्ती देखील करण्यात आली नसल्याने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली असून याबाबत त्वरित चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। अक्कलकोवा तालुक्यातील देवगोई इराईबारीपाडा ते खाई दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्यात आलेला आहे, मात्र गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे या घाटात जागोजागी दरडी कोसळून रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही। तसेच काही ठिकाणी पुलाचे कठडे सरकले आहेत, मात्र या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाचे व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते। संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन मार्ग सुरळीत करण्याची मागणी नागेश पाडवी यांनी केली आहे। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज आम्ही अक्कलकोवा तालुक्यातील देवगोई इराईबारीपाडा रस्ता आहे। या रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळलेली आहे। मागच्या 5-6 वर्षापासून मी नेहमी तक्रारी करतो की जी दरड कोसळलेली आहे ती व्यवस्थित करावी। आज आम्ही जिथे उभा आहे त्या पुलाची एक बाजूची एक भिंत आहे ती कोसळलेली आहे। स्थानिक नागरिक जे आहे ते स्वतः ड्रायव्हरजन बनवून आणि त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था करता आहे। माझी शासनाला विनंती आहे का संबंधित कोणी ठेकेदार असेल, संबंधित कोणी अधिकारी असेल, पंतप्रधान सडक योजनेचा, त्यांना सांगून पावसाळ्याचे दिवस आहे, गरोदर जे महिला आहे त्यांना आरोग्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं। सापाने चावलेले जास्त लोक असतात पहाड सातपुड्यामध्ये, ज्यांना हे आरोग्याची व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून हा मागणी आम्ही करतो आहे। आणि ज्या सातपुड्यामध्ये किंवा अक्कलकोवा तालुक्यातील सर्व पुलं जे आहेत, ब्रिज आहे, हे शासनाने यांचे ते सक्षम आहे का ते पुलं खराब झालेले आहे हेही एक आम्ही याच्यामध्ये सांगतो आहे। माझ्यासोबत इराईबारीचे युवा कार्यकर्ते माझ्यासोबत आहे।